सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात विटा शहराजवळील भांबर्डे गावाजवळील वळणावर विटाहून सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विटा देवीखिंडी ही एस.टी. बस देवखिंडीकडे जात असताना रेंगरे भांबर्डेहून विट्याकडे दुचाकी स्वार विट्याकडे येत असताना दुचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो दुचाकी चालक गाडीसह एस.टी. बसला धडकल्याने या धडकेत तो गंभीर जखमी झाला. सदर सुसाट वेगाने हा चालक असल्याचंही घटनास्थळी नागरिकांमधून बोललं जातं. अपघात इतका भीषण होता की अक्षरशः दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाला. त्याला घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी एका खाजगी वाहनातून विट्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, तर दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या अपघाताचा पंचनामा चालू होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी दुचाकी चालक याचे नाव व गाव समजू शकलेले नाही. या अपघातामुळे घटनास्थळी बघण्याची गर्दी झाली होती. सदर या अपघाताची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली आहे, अशी ही माहिती घटनास्थळी नागरिकांमधून दिलेली आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.